आता पाहूया जिल्ह्यांमधल्या टॉप 9 बातम्या। जलद खरीप हंगामातील पिकांवर मावा, तुडतुडे आणि बुरशी रोगाचा प्रादुर्भाव, शेतकऱ्यांवर फवारणी करण्याची वेळ, शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत। सिंधुदुर्गातील राजकोट किल्ला बंद, तरीही शिवरायांचा पुतळा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी। पुतळ्याच्या चबुतऱ्याभोवती दुरुस्तीचं काम सुरू असल्यानं किल्ल्यावर पर्यटकांना बंदी। अमरावती जिल्हाधिकारी कार्यालया शेजारील रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य, 500 मीटरपर्यंतच्या रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण, प्रशासनाचं मात्र याकडे दुर्लक्ष। आळंदीतील खासगी वारकरी शिक्षण संस्थेत तरुणीवर अत्याचार, अहिल्यानगरमधून अपहरण करून वारंवार अत्याचार केल्याची पीडितेची तक्रार, कीर्तनकार महिला तसंच कुटुंबियांसह 5 जणांविरोधात गुन्हा दाखल। उमरगा तालुक्यातील नागराळ येथील एका विद्यार्थ्याचा जीबीएस या दुर्मिळ आजाराने मृत्यू, श्रीनिवास पाटील असे या मयत विद्यार्थ्याचं नाव, मेंदूपर्यंत आजार गेल्याने अवयव झाले निकामी। रत्नागिरीच्या परशुराम घाटातील संरक्षक भिंत वाचवण्यासाठी प्लास्टिक ताडपत्रीचा आधार, ताडपत्री पसरल्याने वाहन चालकांमध्ये नाराजी, घाटातील 1 लेन वाहतुकीसाठी बंद। अमरावतीच्या चिखलदऱ्यात पर्यटकांच्या गर्दीने आतापर्यंत रेकॉर्ड मोडला, तब्बल 35,000 पर्यटकांनी चिखलदऱ्याला दिली भेट, चिखलदऱ्यात आलेल्या वाहनांमुळे मोठी वाहतूक कोंडी। नागपूरमधील प्रसिद्ध बॉडी बिल्डर आणि जिम ट्रेनर संकेत बुग्गेवारला एमडी तस्करी प्रकरणात अटक, संकेत माजी नगरसेवक अजय बुग्गेवारचा मुलगा, गणेशपेठ पोलिसांची कारवाई।